नमस्कार. रावेत भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. एका सेल्फीच्या मोहापायी लोक काय काय करतात. पहिला हा व्हिडिओ बघा, नंतर आपण बोलू. हा समृद्धी महामार्गाचा मुलता सेल्फी पॉइंट आहे. म्हणजे ह्यांनी ठरवलं, पर्यटक लोकांनी ठरवलं. साधं सरळ त्यांना कळायला पाहिजे की समृद्धी महामार्गावर ताशी 100 किलोमीटरनं गाड्या धावतात, म्हणजे 4 चाकी गाड्या. बाकी सगळ्या हेवी व्हेकल 60-70च्या स्पीडने धावतात. विचार करा, ह्या गाड्या ज्या उभ्या आहेत त्या सगळ्यांनी आपलं हॅझर्ड लाईट चालू केलेलं आहे, पार्किंग लाईट. समजा एखादी गाडी ओव्हर स्पीडला आली, म्हणजे समजा असं होतच ना, विचार करा ना, अपघाताला वेळ काळ कधीच नसतो. ज्या तऱ्हेने ह्यांनी समृद्धी महामार्गाने तिथे कायम सांगितलं जातं, मुंबई पुणे एक्सप्रेस असो, समृद्धी महामार्ग असो, सांगतात की इथे गाड्या उभ्या करू नका तुम्ही. जर तुमची ब्रेकडाऊन जर गाडी झाली असेल तर हॅझर्ड लाईट चालू करून तुम्ही गाडी साईडला उभी करू शकता. पण इथं सरळ सरळ मूर्ख लोक आहेत इथे. त्यांना मुळात हेच कळत नाही की आपण कुठे सेल्फीसाठी गाडी थांबवली. एखाद्या गाडीचा संतुलन बिघडलं, मग ती हेवी व्हेकल असो, छोटी गाडी असो, 4 चाकी असो, काय परिणाम होतील. कित्येक गाड्या थांबलेल्या आहेत, त्या काही होऊ शकतं. महामार्ग आहे म्हणल्यानंतर त्याचं नावच आहे महामार्ग. 100च्या स्पीडनं गाड्या धावतात, काही होऊ शकतं. पण खुशाल लोकांना गाड्या उभ्या करून ना सेल्फी घ्यायला थांबलेत. एक छोटा सेल्फी मोह तुम्हाला आवरत नाही. या अपघाताला आमंत्रण आहे. आणि अपघात झाल्यानंतर मग आपणच प्रशासनाला दोष देतो की इथे असं कसं झालं आणि तुम्ही गाड्यांचा स्पीड कमी करायला पाहिजे होता, म्हणजे भरपूर कारणं सांगतात. मुळात आपली काय जबाबदारी आहे, या पण गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.